नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न बघा, करणी चिन्हात 3 म्हणजे घनमूळ आहे 0.125. आता याला सोडवायचं कशा पद्धतीने बघा, याची मेथड काय असणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला डायरेक्ट उत्तर देता येतो. ओके, आपण डायरेक्ट पण उत्तर देऊ शकतो. याचं उत्तर 0.5 येतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु आली कशी हे पण माहीत असायला पाहिजे, आहे की नाही. मग आता बघा, या ठिकाणी काय करायचं आहे, तर बघा हे घनमुळात आहे, लिहून टाकलं आहे घनमुळात. ठीक आहे, मग 0.125 आहे, मग आपण 125 जशाला तशी लिहून टाकू. ठीक आहे, पॉईंट कॅन्सल करून टाकलं. मग छेदामध्ये काय येईल, पॉईंट नंतर 3 अंक आहे, म्हणजेच छेदामध्ये आले 1000. ओके, आत्ता बघा 125 कशाचा घन आहे, कशाचा घनमूळ आहे, 5चा घनमूळ आहे. मग 1000 हे कशाचा घनमूळ आहे, तर मित्रांनो 10चा आहे की नाही. 1000 कशाचा घनमूळ येईल, 1000चा घनमूळ 10 येईल. ओके, मग 0.5 आहे, 5/10 आहे. मग हे बघा छेदामध्ये 5 10 15 5 10 किती असणार आहे, 10. त्याच्यानंतर 100, त्याच्यानंतर 1000, 10,000, 1,00,000. जर अशा पद्धतीने असेल तर अंश डायरेक्ट जशाला तशी लिहायचं आहे. 5 जशाला तशी लिहिले, छेदामधला एक पॉईंट शून्य कॅन्सल केला, म्हणजेच एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. किती येईल, 0.5 आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतो. ठीक आहे, धन्यवाद.